रांगोळीच्या रंगांची, उठण्याच्या सुगंधाची, आकाश कंदिलाच्या रोषणाईची आणि फराळाच्या लज्जतदार चवीची। आमची दिवाळी आनंदाची, हर्षाची, सौख्याची आणि समाधानाची। आज दिवाळीचा दुसरा दिवस, जो दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। नरक चतुर्दशी म्हणजे ज्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते तो दिवाळीचा पवित्र दिवस। आज आपण माहिती घेणार आहोत अभ्यंग स्नानाची आणि नरक चतुर्दशी या दिवसाच्या महत्त्वाची। अष्टकृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते। नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो। यामागील आख्यायिका अशी आहे की नरकासुर नावाचा असुर मानवांना खूप पीडा देत होता। त्यावेळी श्रीकृष्णाने त्याचा वध केला आणि मरताना नरकासुराने कृष्ण भगवानांकडे वर मागितला की ह्या तिथीला मंगल स्नान करणाऱ्याला नरकाची पीडा होऊ नये, आणि म्हणूनच सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करण्याची रीत पडली आहे। दिवाळी म्हटली की दिवे, फराळ, फटाके, शाळेची सुट्टी, नवीन कपडे आणि किल्ले आठवतात। लहान मुलं एकत्र जमून किल्ले बनवतात, त्याला देखील पारंपरिक इतिहास आहे। आपल्या पूर्वजांनी साकारलेल्या गौरवशाली इतिहासाचा वारसा दिवाळीसारख्या पवित्र सणी आपण जतन करावा, ही परंपरा गेली कित्येक वर्ष चालत आलेली आहे। एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तृत्वाला पुन्हा एक नवी दिशा। दिवाळीच्या सणाचा आनंद भरभरून लुटूया, पण तत्पूर्वी घेऊया थोडी विश्रांती।
चंदनाचा सुवास, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, रांगोळीचा थाट, दिवाळी घेऊन आली आनंदाची लाट। विविध नक्षीकामाच्या, आकाराच्या आणि विविध प्रकारच्या रांगोळ्या दिवाळीत घरोघरी बघायला मिळतात। रंगसंगती, सुबकता आणि कल्पकता यांचा सुरेख मेळ साधून दारातली रांगोळी पाहुण्यांच्या स्वागतात अधिकच उल्हास आणते। आज आपण अशीच एक मनमोहक रांगोळी बघणार आहोत। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाला फार मोठं महत्त्व आहे। हे महत्त्व अनेक वेळा अनेक गीतातून, अनेक भावगीत, भक्तिगीतातून प्रकट झालेलं आहे। अशाच धर्तीवर आज आपण एक सुंदर गाणं रत्नागिरीच्या सुरांचे चांदणे या संस्थेकडून ऐकणार आहोत।
दिवाळी साजरी करत असताना या सणामध्ये दिव्यांच्या रोषणाईला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। दिव्यांची रोषणाई घरामध्ये करून कायमचा अंधकार दूर करण्याची मानसिकता प्रत्येक घरातल्या माणसाकडे असते। म्हणूनच या दिवाळीमध्ये दिव्यांची रोषणाई करून आपल्या घरातला अंधकार पूर्ण दूर करण्याची प्रार्थना आपणही परमेश्वराला करूया आणि या सुमधुर गीताचा आस्वाद घेऊया। या संगीतमय वातावरणात मन अगदी रमून जातं आणि मग तहान भूक हरवून आपण तल्लीन होऊन जातो। पण थोडंसं थांबून विश्रांती घेऊया। आली दिवाळी दिवाळी लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली उठण्याचा स्पर्श सुगंधी, फराळाची लज्जत न्यारी रंगावलीचा शालू भरजरी, आली आली दिवाळी आली। दिवाळीच्या निमित्ताने खास फराळाचे पदार्थ घराघरात बनवले जातात आणि असाच एक छान पदार्थ शिकवण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत कामिनी वहिनी। नमस्कार कामिनी वहिनी। नमस्कार। तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। तुला देखील दिवाळीच्या शुभेच्छा। थँक्यू सो मच। मग आज आपण काय स्पेशल करणार आहोत?
आज आपण एक पारंपरिक प्रकार करतोय, चुरमा लाडू. चुरमा लाडू. हो, हा राजस्थानचा पारंपरिक प्रकार आहे खरा, पण आता महाराष्ट्रात पण केला जातो. दिवाळी काय आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करतो, त्याच्यामुळे काय राजस्थान काय सगळं एकत्र येऊन साहित्य बघूया. हो, अगदी. आपल्याला लागणारे तूप, दूध, पिठी साखर, रवा, जाडसर गव्हाचं पीठ, पोहे, खारीक पावडर, तुपात तळलेले पोहे क्रश केलेले, गव्हाचं पीठ तुपात भाजलेलं, बारीक रवा तुपात भाजलेला, डिंक, वेलची जायफळची पूड आणि ड्रायफ्रुट्स. छान. सण म्हटलं की आपण देवाचं नेहमी असं असतं की देवाचा नैवेद्य काहीतरी गोडाधोडाचा. आपण एवढं छान चवीने गोडाचा खातो तर देवाचं तोंड सुद्धा आपण गोड करूया. तेव्हा देवाला नैवेद्य दाखव. कामिनीबाईंनी आता नैवेद्यामध्ये दुसरा काय करणार आहोत आपण दुसरा पदार्थ करतोय पारंपरिक राघवदास लाडू. अच्छा. आणि राघवदास लाडवासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे? त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी रवा, चवीपुरतं मीठ, तूप, दूध, पाणी, पाऊण वाटी खवा, 1 वाटी साखर, 1 वाटी खोबरं, ओलं खोबरं, ड्रायफ्रुट्स, वेलची जायफळची पूड आणि दूध घातलेलं केशर. सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, दिवाळी घेऊन आली आनंदाची लाट. उठण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज पहिली पहाट. पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वहिवाट. या उत्साहाच्या वातावरणात आज आपण इथेच निरोप घेऊयात. उद्या भेटूयात पुढच्या भागात.